मुद्द्याचं बोलामध्ये मी संदीप शिंदे आपलं स्वागत करतो। ज्या पद्धतीनं आपण या सदरामध्ये ज्वलंत प्रश्नावर भाष्य करत असतो ना, आज आपण आलो आहोत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरलं जोडलं गेलेलं सर्वात महत्त्वाचं गाव अर्थात मोडणीममध्ये। आणि आपण पाहिलं असेल की बसस्थानक हा सर्वसामान्यांशी निगडीत असलेलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण। आणि आता सध्या आपण या मोडणीम बसस्थानकाच्या बाहेर आहोत आणि अवस्था बघा, ज्या पद्धतीनं मोडणीम हे चर्चेत राहिलेलं गाव आहे, सातत्यानं राजकीयदृष्ट्या सर्वच दृष्टिकोनातनं हे महत्त्वाचं गाव आहे। मात्र आपण जर पाहिलं असेल तर या मोडणीम बसस्थानकाची अतिशय दुरावस्था झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। आणि हे आताचं नव्हे तर गेल्या अनेक महिने या ठिकाणी जी आहे ती अवस्था झालेली पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं मोडणीम एकीकडे सांस्कृतिक कला केंद्रामुळं चर्चेत येताना पाहायला मिळतं, बाजारपेठ आहे या ठिकाणी, मोठी व्यापारपेठ महत्त्वाची मानली जाते। मात्र अवस्था जर या सर्वात महत्त्वाचं ठिकाण जर काय असतं तरी बसस्थानक असतं। आणि या बसस्थानकावरचं चित्र जे आहे ते आपण आज दाखवत आहोत। ज्या पद्धतीनं बसस्थानक म्हटलं की अनेक या ठिकाणचे प्रवासी जे आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळतात। जवळपास 80 ते 90 गाड्या जे आहेत ते दररोज बसस्थानकाच्या माध्यमातून जात असताना पाहायला मिळतात। सर्वसामान्य गोरगरीब एस टीला मोठं फार महत्त्व देत असतानाचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर ही पाणी जी आहे, पाणी नाही का, ही पाणी बघा, म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय असतं, हे पाणी। आणि ही पाणीसुद्धा या मोडणी बसस्थानकावर नसलेलं चित्र आहे बघा। पूर्णपणे पाणी पूर्ण डाऊन झालेलं आहे आणि पिण्याच्या पाण्याची तर अवस्था नाहीच। आणि मुळात ही बघा पूर्णपणे दुरावस्था बघा, ही चित्र आपण पाहतोय। आणि एकीकडे या आजी आलेल्या आहेत आणि रिकामी पाण्याची बॉटली घेऊन जे आहेत ते जाताना पाहायला मिळतात। पाणी नाही काय नाही, काय करायचं आता, काय करायचं, पाणी नाही, हे वास्तव चित्र आहे। एकीकडे या परिवहन मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांचं सातत्यानं स्टिंग ऑपरेशन ते करताना पाहायला मिळतात। राज्यभरातल्या विविध बसस्थानकावर जातात आणि स्टिंग ऑपरेशन करताना पाहायला मिळतात। मात्र हे चित्र मोडणीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर असलेलं हे गाव आहे। सातत्यानं परिवहन मंत्र्यांचा दौरा या सोलापूर जिल्ह्यामध्ये असतो, धाराशिवला येतात। धाराशिवचे अर्थात ते पालकमंत्री आहेत आणि सातत्यानं त्यांचा जो आहे तो राबता असतो या ठिकाणी। आणि या महामार्गावर असलेल्या बसस्थानकाची अवस्था आपण पाहतोय, अतिशय दुरावस्था झालेले बसस्थानक आहे। आणि प्रचंड गैरसोयीच्या गर्तेत अडकलेल्या या बसस्थानकाला प्रवाशांना साधं पाण्याची पिण्याची व्यवस्था देखील परिवहन महामंडळाकडून या ठिकाणी केलेली नसल्याचं चित्र पाहायला मिळतं। एकीकडे अस्वच्छतेचा सामना या ठिकाणी प्रवाशांना करावा लागतोय आणि एकीकडे पाणी आणि दुसरीकडे शौचालय, हे दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात। प्रवाशांना काय हवं आहे तर सुविधा हव्यात आणि या सुविधा देण्यामध्ये परिवहन महामंडळ पूर्णपणे सपशेल ठरताना चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि या मोडणीम बसस्थानकाची दुसरी अवस्था जर आपण पाहिली तर या ठिकाणी शौचालय आहे, वापराविना नव्हे तर पूर्णपणे खराब आणि घाणीच्या साम्राज्यात अडकल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्णपणे महिला असतील, नागरिक असतील या ठिकाणी येतात, मात्र उघड्यावर लघुशंका जो आहे तो त्यांना सातत्यानं कराव्या लागत आहेत। स्वतः एस टीचे चालक वाहक हे देखील या ठिकाणी जे आहेत ते उघड्यावर स्वच्छ करताना पाहायला मिळतात। त्यामुळं अडचणीच्या आणि घाणीच्या साम्राज्यात आणि गैरसोयीने व्यापलेल्या या मोडणीम बसस्थानकाची तातडीनं जे आहे ते सुधारणा होणं गरजेचं आहे। केवळ या नागरिकांचा जसा प्रश्न आहे, माध्यमांचा जसा रेट आहे, त्याच पद्धतीचा लोकप्रतिनिधींचा देखील शासन दरबारी असेल, प्रशासन दरबारी जो आहे तो रेटा अधिक तीव्र करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना जी हवी आहे अपेक्षा सुविधा हव्यात त्या होणं तितकंच गरजेचं आहे। कारण आपण मुद्द्याचं बोलामध्ये हाच विषय मांडून घेऊन येतोय, मोडणीम बसस्थानकाचं रूपडं कधी बदलणार हे पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येतील, सामाजिक कार्यकर्ते पुढे येतील की आणखी कोण येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र मोडणीम बसस्थानक प्रचंड अडचणीच्या गर्तेत असल्याचं पाहायला मिळतं आहे। तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला।